शेतकरी कर्जमाफी संबंधित आज आपण काही प्रश्न विचारलेले आहेत कमेंटमध्ये त्याच्याबद्दल बोलूया. तर कर्जमाफीमध्ये काय व्हालंय शेतकऱ्यांच्या बँक खात्याची जी व्याजासकट जी रक्कम आहे, ती वेगळी दाखवत आहे बँकवाले आणि कर्जमाफीत के-वाय-सी करायला गेल्यानंतर ती रक्कम वेगळी दाखवत आहे. तर काहीचा जो सेव्हिंग अकाउंट नंबर आहे तो चुकलेला आहे. त्यानंतर काहीचा जो लोन अकाउंट नंबर आहे म्हणजे जो कर्ज खाते नंबर आहे तो चुकलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी घाई गडबड करू नये व घाई गडबडीत के-वाय-सी करू नये. त्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे के-वाय-सी करण्या अगोदर बँकेकडून खात्याची सर्व माहिती आधी घेऊन या. त्यामध्ये तुम्ही त्या लोनची अमाउंट, लोनचं अकाउंट नंबर काय आहे, त्यानंतर सेव्हिंग अकाउंट नंबर काय आहे, नाव बरोबर आहे का नाही काय आहे, त्यानंतर आधार नंबर बरोबर आहे का नाही, ही सर्व माहिती बँकेमधून विचारपूस करूनच तुम्ही के-वाय-सी करा. तुमची जी रक्कम आहे बँकेमधली जी पूर्ण व्याजासकट तिचा आणि तुमच्या ज्या के-वाय-सी करायला गेलेला जे आकडा आहे, त्याचा काही सध्या जास्त म्हणजे मॅचिंग व्हायना. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय घाई-गडबड करू नका. व्यवस्थित सर्व गोष्टी पहा, त्यानंतरच के-वाय-सी करा. पुढील सूचना येईपर्यंत के-वाय-सी तुम्ही करण्याचं थांबा. कारण के-वाय-सीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक आव्हान आहे, की के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही थोडी माहिती घ्या. बँकेकडून सर्व माहिती घ्या. जे तुमचे प्रश्न असतील ते बँकेवाल्याला विचारूनच के-वाय-सी करा. के-वाय-सी जर केली तर काही जर चुकलं तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई-गडबड करू नका. व्यवस्थित के-वाय-सी करा किंवा सर्व माहिती तुमच्यापर्यंत सर्व राईट गोष्टी म्हणजे सर्व बरोबर गोष्ट असल्याशिवाय के-वाय-सी करू नका. ही शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होईल. एक तर कर्ज माफीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही त्या आनंदात के-वाय-सी करालात. पण त्यामुळे तुमचं काही जर चुकलं तर ते तुम्हाला तुमच्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे के-वाय-सी करण्या अगोदर ह्या सर्व गोष्टी पाळा आणि त्यानंतरच के-वाय-सी करा. तर धन्यवाद.